शाळा व महाविद्यालयीन आवारात तसेच सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहीम राज्याचे गृहमंत्री नामदार माननीय योगेशजी कदम यांनी महाराष्ट्रात मोठ्या शहरात तसेच शाळा व महाविद्यालय आवारात तसेच सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेतली असून या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय आवारात अथवा सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे निवेदन नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश राजाभाऊ कदम तर्फे देण्यात आले। शहरात वाढलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे लहान मुलांचे यात अडकण्याचे प्रमाण वाढत चालले आहे। अशातच अंमली पदार्थांच्या सेवनातून गुन्हेगारी कारवाया वाढत असून आतापर्यंत ड्रगच्या आहारी गेलेल्या तरुणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। अल्पवयीन मुलांमध्ये सिगरेट, पान मसाला, गुटखा, एमडी ड्रग्ज सारख्या व्यसनांची आहारी जाण्याचे प्रमाण वाढत असून शाळा, महाविद्यालय, रुग्णालय तसेच सार्वजनिक ठिकाणांवर धूम्रपान बंदी लागू करण्यात आली असून मात्र या ड्रग्ज, गुटख्याची आणि धूम्रपान बंदीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे। तरी प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून कठोर कारवाई करण्याची गरज आहे। तसेच शिवसेना पक्षातर्फे शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम जनजागृती शिबिर आयोजित करण्यात येणार असून प्रशासनाचे सहकार्य मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले। या प्रसंगी जिल्हा प्रमुख अनिल अण्णा ढिकले, उपजिल्हा प्रमुख सुनील गायधने, उपतालुका प्रमुख प्रमोद आमरे, तालुका प्रमुख रवी भोई, तालुका प्रमुख लकी ढोकणे, यश बच्छाव, योगेश टिळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशजी कदम यांनी शाळा आणि महाविद्यालयामध्ये ज्या पद्धतीने अंमली पदार्थाचा अनधिकृत वापर त्या ठिकाणी होत आहे त्याला आळा घालण्यासाठी मोहीम राबवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। त्यालाच एक समर्थन म्हणून आम्ही शिवसेना नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक साहेब यांना या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आम्ही सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं असतील त्याचा या ठिकाणी मुलांमध्ये मोठा परिणाम या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय होतो आणि त्या ठिकाणी सर्रास वापर केला जातो। तरी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यावर आळा आणण्यासाठी आपण या ठिकाणी कारवाई करावी। त्याच पद्धतीने काल आणि आज या ठिकाणी आमच्या या निवेदनाला मान देऊन संदीपजी कर्णिक साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि या ठिकाणी 4-5 मुलींना या ठिकाणी मुलांना या ठिकाणी त्यांनी अटकही केली आहे। मला आनंद आणि अभिमान वाटतो की या नाशिकमध्ये ज्या पद्धतीचं कारवाई। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।